नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर चॅनल ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश. In this video we will discuss what as a relative pronoun. What to discuss today? What as a relative pronoun. Okay, so let us start. आता what as a relative pronoun शिकण्यापूर्वी आपल्याला काय समजायचं लक्ष घ्या. गण्या लक्ष द्या, सगळे लक्ष द्या. what हा एक WS टाइप फॅमिली मधील वर्ड आहे. what चा आपण क्वेश्चन विचारण्यासाठी सुद्धा वापरत असतो. तेव्हा what रिलेटिव्ह what काय होत असतो, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन होत असतो. ओके, when we use what for asking question, okay, then what is called interrogative pronoun. आता आपल्याला what as a relative pronoun म्हणून शिकायचं आहे. याच्या आधी प्रीवियस व्हिडिओज मध्ये आपण who, which हे as a relative pronoun म्हणून आपण शिकलो होतो. ओके, आता सर असं म्हणाल तुम्ही की who चा अर्थ as a relative pronoun काय होत असते. who चा अर्थ जो, जी असा होत असते. त्याच्यानंतर which चा सुद्धा अर्थ काय होत असते, जो किंवा जी, ज्यांना, ज्या असा होत असते. मग what चा सुद्धा अर्थ काय होत असते. what when we use as a relative pronoun, जेव्हा what आपण relative pronoun म्हणून वापरत असतो तेव्हा त्याचा सुद्धा अर्थ काय होत असते, जो, जी असा होत असतो. ओके, जो काय, जे काय असं पण म्हणत असतो, जे पण होत असते. जे काय, इथं काय लागत असते. काय आपण नाही म्हणत का, ती काहीतरी म्हणत होती ते मला समजलं नाही. आता मला असं म्हणायचं आहे, ती जे काय म्हणत होती ते मला समजलं नाही. आलं इथं जे का, ती जे म्हणत होती ते मला समजलं नाही. मला दाखवा जे काही तुम्ही आणलेलं आहे. तर अशा प्रकारच्या सेंटेन्स मध्ये आपण what चा वापर करत असतो ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. आता लक्षात घ्या, मग आता who आणि which कधी यूज करतो सर, तर who आणि which हे आपण ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन्स आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे. who ऍक्च्युअली काय होत असते, what हा असा एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे जो स्वतः ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून पण काम करतो आणि स्वतः त्याच्या सोबत, ओके, स्वतःच तो अँटीसिडेंटचं सुद्धा काम करत असतो. काय करत असतो, अँटीसिडेंटचं काम. जसं आपण बघितलं होतं, धिस इज द बॉय. आता पहिले आपण अँटीसिडेंट मी सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. धिस इज द बॉय, ओके, हु केम फर्स्ट इन द एक्झामिनेशन. असं वाक्य आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये शिकलो होतो. दिस इज द बॉय हु केम फर्स्ट इन द एक्झामिनेशन. आता हे एक सेंटेन्स आहे पहिलं, आणि दुसरं सेंटेन्स आहे ही केम फर्स्ट इन द एक्झामिनेशन. मग दोन सेंटेन्स आपण हु ने जॉईन केले. तर हु च्या आधी बघा एक नाउन आहे बॉय, आणि त्या बॉयचं दुसरं वाक्य आहे. बॉय बद्दलच कोण सांगत आहे, हु सांगत आहे किंवा हु वापरलेला आहे. म्हणजेच इथे ज्या नाउन बद्दल आपण दुसरं वाक्य सांगत आहे आणि त्याला आपण हु ने कनेक्ट केलेला आहे, त्याला आपण अँटीसिडेंट म्हणत असतो. म्हणजेच इथे हु असताना, हु ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन जेव्हा वापरतो तेव्हा इथे बॉय अँटीसिडेंट आहे. पण जेव्हा आपण व्हॉट चा ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापर करत असतो तेव्हा तो स्वतःच अँटीसिडेंट असतो. त्याच्या आधी जसं आता इथं मी जर व्हॉट यूज केला, दिस इज द बॉय, हाच तो मुलगा. व्हॉट केम फर्स्ट इन द एक्झामिनेशन म्हणजे जे काय पहिला परीक्षेमध्ये आला. तर आता असं म्हणतो का आपण, आता इथे बॉय लिव्हिंग असल्यामुळे आपण काय घेत असतो, हु घेत असतो. लक्षात ठेवा, लिव्हिंग, एखादी लिव्हिंग वस्तू, लिव्हिंग असेल म्हणजे पर्सन असेल आणि त्याच्याबद्दल दुसरं वाक्य सांगत असेल तर आपण व्हॉट घेत नसतो. तर त्याच्यासाठी ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन आपण काय वापरत असतो, हु वापरत असतो. समजा एखादी वस्तू असेल
जसं लक्षात घ्या, द बुक which is lying on the table is mine. आता या सेंटेन्स मध्ये बघा, बुक हे अँटीसिडेंट आहे, म्हणजे बुकाबद्दल दुसरं वाक्य सांगत आहे. जसं अलग अलग असते तर कसं झालं असतं, द बुक इज लाईंग ऑन द टेबल. सेकंड सेंटेन्स, इट इज माइन. मग आता इटच्या ठिकाणी आपण इट कोणासाठी वापरलं, पहिल्या वाक्यामध्ये एक नॉन लिव्हिंग थिंग आलेली आहे आणि त्या वस्तूबद्दलचं दुसरं वाक्य आहे इट इज माइन, ते माझं आहे, ते म्हणजे काय, बुक. तर इट कोणासाठी वापरलेलं आहे, बुकासाठी वापरलेलं आहे. आणि आपल्याला जर जोडायचं काम, जर ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून विथचा वापर आपण करत असतो इथे, याचं कारण असं आहे की बुक हे नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि नॉन लिव्हिंग थिंग साठी आपण विथचा वापर करत असतो. म्हणून आता इथे बुकच्या नंतर वीच आलेला आहे, म्हणजेच इथं बुकाबद्दल सांगत आहे दुसरं वाक्य, म्हणून इथे बुक हे एक अँटीसिडेंट आहे. ओके, तर इथं व्हॉट पण नाही चालत आणि इथे दोन्ही सेंटेन्स मध्ये व्हॉट चालत नसतो. लक्षात घ्या, व्हॉट हे विदाउट अँटीसिडेंट येत असते आणि म्हणजे ज्याच्याबद्दल सांगत असतो ते काय असतं, थॉट्स असतात, थॉट्स. ओके, कोणतीही वस्तू किंवा कोणतीही व्यक्ती राहत नाही ज्याच्याबद्दल दुसरं वाक्य सांगत असते. ओके, तेव्हा आपण व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरत असतो. आता एक्झाम्पल द्वारे आपण ते क्लिअर करू. ओके, लक्षात घ्या. बघा, व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन आता कसं यूज होत असते याच्याबद्दल सांगायचं म्हणजे, व्हॉट इज used as a relative pronoun and it is also antecedent. तो परत काय, it is an antecedent पण असतो, म्हणजे at the same time तो दोन काम करत आहे, as a relative pronoun म्हणून पण काम करत आहे आणि as an antecedent म्हणून सुद्धा काम करत असतो, म्हणजे तो स्वतःच अँटीसिडेंट असतो. म्हणजे आतापर्यंत जेवढे काही आपण रिलेटिव्ह प्रोनाउन शिकलो तेवढ्याच्या आधी एखादा नाउन वस्तू येत होतं, नाउन येत होतं किंवा प्रोनाउन येत होतं, बरोबर आहे, म्हणजे अँटीसिडेंट राहत होता. ओके, दिस इज द बॉय हू, दिस इज द बुक विच. तर बघा, बुकाच्या नंतर विच आलं, हूच्या नंतर बॉय आलेला आहे. पण व्हॉटच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. हा असा एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे का हा स्वतःच अँटीसिडेंट असतो, म्हणजे हा कोणत्याही नाउनच्या नंतर येत नाही, याच्या पूर्वी कोणताही नाउन येत नाही. ओके, म्हणून हा स्वतःच अँटीसिडेंटचं काम करत असतो, हे लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या, समजत आहे का नाही. आता आपण एक्झाम्पल घेऊ. मग आता व्हॉटचा अर्थ काय होत असते, जो जी जे. इथं तुम्ही काय पण लावू शकता, जे काय ती म्हणत होती ते मला समजलं नाही, जे काय तू आणलं ते मला दाखव. तर अशा प्रकारचे इथं जे काय आलं. आता जे काय तू आणलं, इथं निश्चित माहित आहे का काय आणलं, तर नाही माहित आहे. म्हणून जेव्हा आपण कोणत्या नाउन बद्दल बोलत आहोत हे माहित नाहीये किंवा ते थॉट्स असतात, एखादी म्हटलेली गोष्ट असते, तेव्हा आपण व्हॉट वापरत असतो, विच किंवा हू नाही. आणि जेव्हा एखादं नाउन असते, एखादं निश्चित नाउन असते, त्या नाउन बद्दल दुसरं वाक्य असते, तेव्हा मात्र व्यक्तीसाठी हू वापरतो आणि वस्तूसाठी आपण विच वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. आता व्हॉट बघा, पहिलं सेंटेन्स घेऊ. फर्स्ट सेंटेन्स, he said something. आपण अलग अलग सेंटेन्स घेऊ आणि त्याच्यानंतर मग व्हॉट ने जॉईन करू. कारण विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी असतात त्यांना परीक्षेमध्ये सुद्धा असं क्वेश्चन असते, जॉईन युजिंग व्हॉट अँड रिराईट. म्हणजे दोन सेंटेन्स दिलेले असताना व्हॉट ने जॉईन करा, किंवा हे क्लॉजेस जे असतात, क्लॉजेसचाच भाग असतो. आपण हे ऍक्च्युअल मध्ये क्लॉजेस असतात आणि क्लॉजेस दोन जॉईन करण्यासाठी आपण व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरत असतो. ओके, मग थॉट्स एक्सप्रेस करायचं असेल आपल्याला, थॉट्स. ओके, थॉट्स असतात, थॉट्स म्हणजे विचार, एखादी म्हटलेली गोष्ट, तर त्यांच्याबद्दल आपण जेव्हा दुसरं वाक्य सांगत असते तेव्हा आपण व्हॉट यूज करत असतो, एखाद्या पर्सन बद्दल किंवा ऍक्च्युअल वस्तूबद्दल नाही. ओके, आता ही सेड समथिंग, इट वॉज फॉल्स. आता हे सेंटेन्स आहे, ही सेड
समथिंग इट वॉज फॉल्स. त्याने काहीतरी म्हटलं ते खोटं होतं. म्हणजे आता आपण जॉईन केल्याच्या नंतर कसं होणार सेंटेन्स? त्याने जे काय म्हटलं ते काय होतं? खोटं होतं असं होणार. त्याने जे काय म्हटलं ते खोटं होतं. ओके, मग आता जे काय म्हटलं ते निश्चित आहे का? आपल्याला काय समजते का त्यानं काय म्हटलं ते ऍक्च्युअल मध्ये? नाही. ओके, म्हणून इथे बोध होत नाही का ऍक्च्युअल मध्ये काय म्हटलं, म्हणून इथे आपण व्हॉटचा वापर करतो ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून करत असतो. आता मग सर जॉईन कसं करायचं? हे दोन सेंटेन्स आता आपल्याला व्हॉटने जॉईन करायचं आहे. आता बघा पहिल्या सेंटेन्स मध्ये इथं पहिली इव्हेंट आणि दुसरी इव्हेंट. जसं एखाद्याने म्हटल्याशिवाय आपण खरं होतं का खरं आहे किंवा खोटं आहे असं म्हणू का? म्हटल्याच्या नंतर म्हणू आपण का हे खोटं आहे हे खरं आहे. तर मग इथं पहिल्या क्रिया कोणती होणार? म्हणण्याची होणार. त्याच्यानंतर आपण काय म्हणू? इथे खरं आहे की खोटं आहे. बोलण्याच्या आधी कसं म्हणू रे गणे? आपण बोलायच्या आधी खोटं आहे असं म्हणजे का? त्याला बोलू देऊ आपण. त्याला जे काय म्हटलं त्याच्यानंतर म्हणू आपण का ते खरं आहे की खोटं आहे. ओके, की खरं आहे होतं की खोटं होतं. मग आता इथे बघा, ही सेड समथिंग इट वॉज फॉल्स. आता इथे जनरली व्हॉट जेव्हा तुम्हाला प्रश्न असं दिले जाते की दोन सेंटेन्स अलग अलग राहत असतात आणि जॉईन कशाने करायला सांगत असतात? व्हॉटनी ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउननी करायला लावतात. तेव्हा जे पहिली इव्हेंट असते म्हणजे पहिलं सेंटेन्स असेल तिथलं समथिंग हे काढून टाकायचं. आता बघा, त्याने काहीतरी म्हटलं आणि ते काहीतरी म्हणण्यासाठी त्या काहीतरी जे काही थॉट्स किंवा कोणत्या गोष्टी म्हटलं असेल तर त्याच्यासाठी काय आलेलं आहे? तर इट आलेलं आहे. काय आलेलं आहे? इट आलेला आहे. मग अशा वेळेस इथं कोणतंही नाउन नाहीये. आहे का? एखादा पर्सनचं नाव आहे का? एखादा अँटीसिडेंट आहे का याच्यामध्ये? नाही. आता इथं कोणतेही अँटीसिडेंट ऍक्च्युअल मध्ये एखादी वस्तू आहे, डेफिनेट नाही आहे की एखादा पर्सन आहे किंवा एखादी वस्तू आहे असं आहे का? इथे समथिंग वापरलेलं आहे त्याच्यासाठी. म्हणजे काहीतरी त्याने काहीतरी म्हटलं. आता काहीतरी म्हटलं डेफिनेट नाही आहे, एखादा पर्सन पण नाही आहे, एखादी वस्तू पण नाही. म्हणून आपण इथे हु किंवा विच वापरत नसतो, तर काय वापरत असतो? व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. ओके, म्हणजे आपण थॉट्स आता माहित नाहीये डेफिनेटली काय म्हटलं तर म्हणून त्याच्यासाठी व्हॉट यूज करू. ओके, आणि इथं कोणतेही नाउन नाहीये. ओके, म्हणून अँटीसिडेंट कोण राहणार? इथे व्हॉटच राहणार. आता यूज कसं करायचं सर? व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन कसं वापरायचं? आता कन्स्ट्रक्शन बघा, कन्स्ट्रक्शन लिहून देतो तुम्हाला. कन्स्ट्रक्शन व्हॉट पहिले घ्यायचं, त्याच्यानंतर फर्स्ट इव्हेंट, त्याच्यानंतर काय घ्यायचं? फर्स्ट इव्हेंट प्लस फर्स्ट इव्हेंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर एखादी गोष्ट असेल आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये ऍज अ सब्जेक्टिव्ह इट यूज केलेला असेल, सब्जेक्टिव्ह केस मध्ये कोण आहे? इथं इट आहे. सब्जेक्टिव्ह केस कोण आहे? सब्जेक्ट कोण आहे? इट आहे. मग त्याच्यानंतर फर्स्ट इव्हेंट नंतर डायरेक्ट काय घ्यायचं असतं आपण? म्हणजे सब्जेक्ट जर इट असेल तर, म्हणजे इथे जे काही गोष्ट म्हटलेली आहे त्या गोष्टीसाठी जर सब्जेक्ट इट आलेला आहे इथं समथिंग, ही सेड समथिंग, त्याने काहीतरी म्हटलं ते म्हणजे काय? समथिंग, जे काही म्हटलेलं आहे ते. म्हणजे हा काय झाला? तर सब्जेक्ट झाला. तर तेव्हा इथे डायरेक्ट काय घेत असतो आपण? वर्ब घेत असतो. काय घेत असतो? वर्ब. आणि बाकीचे अदर वर्ड्स कुठून घ्यायचे? हे सेकंड इव्हेंट्स म्हणून, म्हणजे सेकंड सेंटेन्स म्हणून इव्हेंट्स वापरलेला आहे. सेकंड इव्हेंट्स म्हणजे सेकंड सेंटेन्स. ओके, आता कसं होणार ते सेंटेन्स बघा. व्हॉट फर्स्ट इव्हेंट समथिंग. आता लक्षात घ्यायचं की व्हॉट जेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरतो तेव्हा समथिंग आणि इट गायब करून टाकायचं. ओके, लिहायचं नाही. म्हणजे आता समथिंग राहणार नाही आणि इट पण राहणार आहे. मग कसं होणार सेंटेन्स? व्हॉट ही सेड then direct verb was false. What he said was false. म्हणजे जे काही त्याने म्हटलं ते खोटं होतं. अशा प्रकारे आपण what नी कमेंट करू. आता इथे what बघा, असे म्हणू शकता इट वॉज फॉल्स व्हॉट ही सेड, असं मधात पण येत असते तेव्हा इट येत असते. ओके, सो व्हॉट ही सेड वॉज फॉल्स. आता दुसरं सेंटेन्स लक्षात घ्या. सी was saying something
शी वॉज सेइंग समथिंग. दुसरं वाक्य आहे आय डिडंट अंडरस्टँड. आय डिडंट, इकडे लिहिलं, आय डिडंट अंडरस्टँड इट. आता लक्षात घ्या, इथला इट आणि या वाक्यामधला इट. ओके. शी वॉज सेइंग समथिंग, ती काहीतरी म्हणत होती. आय डिडंट अंडरस्टँड इट, ते मला समजलं नाही. आता इथे इट जे काहीतरी म्हणत होती त्याच्यासाठी मी इट इथे काय यूज केलेला आहे, ऍज अ ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये यूज केलेला आहे. म्हणजे जे काही ती म्हणत होती त्याच्यासाठी इथं इट आलेला आहे, पण सब्जेक्टच्या ठिकाणी इथं आय आलेला आहे. ओके. मग जे इट आहे हे ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे. मग जे काय म्हटलं त्याच्यासाठी इथं इट आलेला आहे ऍज अ ऑब्जेक्टिव्ह. तर आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे. ओके. मग आता इथं ऑब्जेक्ट आहे, तर आता हे कसं म्हणायचं लक्षात घ्या. आता जे व्हॉट असतो ते पहिल्या इव्हेंटच्या आधीच येणार जिथं समथिंग आहे. समथिंग असलेलं हे वाक्य आहे शी वॉज सेइंग समथिंग. ओके. म्हणजे वाक्य कसं होणार, व्हॉट शी वॉज सेइंग, आहे का नाही, आय डिडंट अंडरस्टँड. ओके. मग कसं होणार सेंटेन्स, शी वॉज सेइंग, शी वॉज सेइंग. ओके. आता चुकलं नाही का रे गणित. आता इथं का आपल्याला पहिलं काय करावं लागेल, मग याचं कन्स्ट्रक्शन का बनेल लक्षात घ्या. व्हॉट येणार इथं आपल्या कन्स्ट्रक्शन नुसार व्हॉट, नंतर फर्स्ट इव्हेंट काय व्हॉट शी वॉज सेइंग, व्हॉट शी वॉज सेइंग, व्हॉट शी वॉज सेइंग. इथं कॉमा द्यायचं आहे कारण इथे सब्जेक्ट, इथं डायरेक्ट वर्ब घेता येणार नाही कारण जे काय म्हणत होती त्याच्यासाठी इट ऍज अ ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आलेला आहे, नॉट ऍज अ सब्जेक्टिव्ह केस. ओके. म्हणून इथे आपल्याला कॉमा द्यावा लागेल आणि त्यानंतर आय डिडंट, सेकंड इव्हेंट आय डिडंट अंडरस्टँड. ओके. इट आपल्याला काढून टाकावं लागेल. व्हॉट शी वॉज सेइंग आय डिडंट अंडरस्टँड. आता इथे सब्जेक्ट अलग आहे. ओके. आणि इथं जे काही म्हटलं होतं ते ऍज अ सब्जेक्टिव्ह केस मध्ये नाही आलेलं आहे. ओके. इट सब्जेक्टिव्ह केस मध्ये आलेलं आहे, इथे नाही, ऍज अ ऑब्जेक्टिव्ह केस. तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स पहिले पण घेऊ शकता. मग असं पण होऊ शकते आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट शी वॉज सेइंग. तेव्हा मधात येत असते काय, व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. याला असं पण म्हणता येईल तुम्हाला, आय डिडंट अंडरस्टँड what she was saying. ओके. म्हणजे कन्स्ट्रक्शन काय होणार आता इथं, what प्लस फर्स्ट इव्हेंट, what प्लस फर्स्ट इव्हेंट प्लस कॉमा प्लस सेकंड सेंटेन्स और सेकंड इव्हेंट. ओके. और सेकंड इव्हेंट प्लस what प्लस फर्स्ट इव्हेंट. ओके. तर अशा प्रकारे आपण व्हॉटचा ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन यूज करत असतो. ओके. क्लिअर. आता परत अजून दोन एक्झाम्पल घेऊ आपण. समजलं का, लक्षात घ्या. व्हॉट थोडस कॉन्सन्ट्रेशन देऊ नाही का, म्हणजे व्हॉट इथं बघा व्हॉटच्या सोबत कोणतंही अँटीसिडंट नाउन आलेलं नाहीये. ओके. हा स्वतःच अँटीसिडंट आहे आणि तो जो थॉट्स असतात जे पहिल्या वाक्यामध्ये एखादी म्हटलेली गोष्ट त्याच गोष्टीचा उल्लेख दुसऱ्या वाक्यामध्ये जर असेल तर तेव्हा आपण व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन यूज करत असतो. ओके. मग कशासाठी यूज केलेला आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये इट आलं होतं कशासाठी, पहिल्या वाक्यामध्ये जे काही थॉट्स एक्सप्रेस केले होते, जे काही गोष्ट म्हटल्या गेलेली होती किंवा म्हटल्या जात होती त्याच्यासाठी आपण काय यूज केलेला होता, इट. आणि पहिल्या वाक्यात काय आलं होतं त्याच्यासाठी एखादं नाउन आलं का नाही, इथे समथिंग आलेला आहे, लक्षात घ्या. आणि समथिंग आणि इट आपल्याला रिमूव्ह करावं लागेल when we join two sentence using what, two sentences using what as a relative pronoun. Okay. So let's have two more examples. थर्ड सेंटेन्स. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला सांगायचं इथे काय, थर्ड सेंटेन्स लक्षात घ्या. सी said something, I believed it. Okay. First sentence,
show me it. First sentence, you have bought something. Okay, show me it किंवा show me you have bought something. आपण असं नाही म्हणत का एखाद्याने काही आणलं तर आपण म्हणतो you have bought something. show me you have bought something. मला दाखव ते तुला काहीतरी आणलेलं आहे. ओके, आता इथं शो मी पण राहू शकते, आपण इट पण घेऊ शकतो. ओके, शो मी इट यू हॅव बॉट समथिंग. ओके, यू हॅव बॉट समथिंग हे पहिलं पण येऊ शकते सेंटेन्स. यू हॅव बॉट समथिंग, शो मी इट असं पण येऊ शकतं. ओके, आता इथं लक्षात घ्या समथिंग आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर इट आलेला आहे, इथं ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आलेला आहे. लक्ष द्या, मोठी सर्कस असते बाबा, इंग्लिश समजून घ्यावं लागते तर समजते. आहे ना, कॉन्सेप्ट क्लिअर करावं लागते. नंतर त्याच्यासाठी असं भिजबीत पाहावं लागते, असं डोळे ताणून असं, तेव्हा डोक्यात जाते. कारण भरपूर आता रिलेटिव्ह प्रोनाउन आपण शिकलो ना, हू शिकलो, वीज शिकलो. आता हा बॉट आला पाळा पाडते इंग्रजी, समजलं तर सोपं, नाही तर मोठं कठीण. काही होत नाही. पाच समजलं पाहिजे. मराठीत असतं सांगत आहो, हे लक्षात ठेवायचं. साच्या कन्स्ट्रक्शन आणि त्यानं धोपटून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, गण्या आपल्या व्हिडिओला शेअर करत जा रे बाबा. कारण असे लई पोरं आहे खेड्यापाड्यातले आपले मराठी पोरं ज्यांना इंग्रजी समजत नाही. इंग्रजी पासून असं दूर 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 पडत असत नाही. इंग्रजी हे भाषेची पडत असते. म्हणून आपलं मराठीमध्ये व्हिडिओ आहे, एक्सप्लेनेशन मराठीमध्ये आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी किंवा तुम्ही सबस्क्राईब करा नसेल केलं तर बेल आयकॉन प्रेस करा, समोरची नोटिफिकेशन मिळण्यासाठी. जर समोरचे व्हिडिओ बघायचं असेल तर ओके, गण्या करायचं, शेअर पण करायचं. ओके, जेणेकरून काही विद्यार्थ्यांना जे ट्युशन्स लावत नसतात त्यांना वगैरे फायदा झाला पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतात किंवा असे बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना इंग्रजीची गरज असते, ते तुमच्या माध्यमातून तुम्ही शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सगळ्या खेड्यापाड्यामध्ये आपल्या मराठी विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. ओके, तुम्ही पण करा कृपया, विसरू नका. ओके, तर चला आता आपल्याकडे दोन सेंटेन्स आहे. सी सेड समथिंग, आय बिलीव्ह इट. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, सी सेड समथिंग, तिने काहीतरी म्हटलं, म्हणण्याची पहिली क्रिया झाली. त्याच्यानंतर विश्वास, त्यावर माझा विश्वास होता. जे काय म्हटलं त्यावर माझा विश्वास होता, असं आता आपण व्हॉट ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन वापरल्यानंतर अर्थ होणार. काय होणार? तिने जे काय म्हटलं त्यावर माझा विश्वास होता. म्हणजे तिने जे काय म्हटलं त्यावर माझा विश्वास होता. जे काय म्हणजे जे आलं का नाही, तिने जे म्हटलं त्यावर माझा विश्वास होता. आता इथे कोणती वस्तू आहे का, कोणत्या व्यक्तीचं नाव आहे का? नाही. मग आता इथे आपल्याला कसं यूज करायचं आहे? समथिंग रिमूव्ह करायचं आहे, इट रिमूव्ह करायचं आहे. आणि पहिली इव्हेंट हे आहे. मग आता काय होणार? व्हॉट. आता इथे ऍज अ ऑब्जेक्टिव्ह केस आलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये इट आलेला आहे. ओके, म्हणजे जे काही म्हटलं ते, त्याच्यासाठी आपण इट ऍज अ ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये यूज केलेला. सब्जेक्ट आय आहे इथे, म्हणून इथे डायरेक्ट वर्ब न घेता आपण काय घेऊ? कंप्लीट सेंटेन्स घेऊ. ओके, मग कसं होणार? व्हॉट सी सेड, ओके, कॉमा आय बिलीव्ह. ओके, व्हॉट सी सेड आय बिलीव्ह. इट रिमूव्ह करून टाकू, कारण इट साठीच आपण इथं काय यूज केलेला आहे? व्हॉट केलेला आहे. याला असं पण म्हणू शकता तुम्ही, आय बिलीव्ह, आय बिलीव्ह व्हॉट सी सेड. आय बिलीव्ह, माझा विश्वास होता जे काय तिने म्हटलं त्याच्यावर. ओके, सो आय बिलीव्ह व्हॉट सी सेड. ओके, तर आता इथे लक्षात घ्या, दोन्ही प्रकारे का बरं करता येते? कारण की इथे जेव्हा पहिल्या वाक्यामध्ये समथिंग म्हणजे जे काही थॉट्स असतात त्याच्याबद्दल जर इट वापरला असं नाही ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये, तर तेव्हा इथं लक्षात घ्या काय असते? व्हॉट, म्हणजे ते सेंटेन्स आपण दोन प्रकारे असं लिहू शकतो.
ओके. आणि जर इट इथे असतं त्याचं ऍज अ सब्जेक्टिव्ह केस असतं तर आपण डायरेक्ट इट काढून टाकलं असतं, डायरेक्ट काय घेतलं असतं, वर्ब घेतलं असतं. मी आधी कन्स्ट्रक्शन लिहून दिलेलं आहे, बघून घ्या चांगल्या प्रकारे. ओके. आता इथे बघा शो मी इट, इथे सुद्धा ऍज अ ऑब्जेक्टिव्ह केस यूज केलेला आहे. ओके. शो मी इट, इट कोणासाठी वापरलेला आहे, जे काय तुम्ही विकत आणलंय म्हणजे काहीतरी आणलंय तुम्ही विकत. यू हॅव बॉट समथिंग, तुम्ही काहीतरी विकत आणलाय ते मला दाखवा. आता वाक्य कसं होणार, व्हॉट ने जॉईन केल्याच्या नंतर जे काय, जे काही किंवा जे तुम्ही आणलेलं आहे ते मला दाखवा असा अर्थ होणार. ओके. मग आता पहिली इव्हेंट आणण्याची आहे ना रे, आणण्याच्या आधीच कसं कोणी दाखवणार आहे, आणण्याच्या आधीच दाखवते का, विकत घ्यायच्या आधीच तुम्हाला दाखवून का. मग आता हे इव्हेंट पहिले होणार तर वाक्य कसं होणार बघा, तुम्ही हे पहिलं घेऊ शकता आता. ओके. शो मी कारण ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये इट वापरलेलं आहे. शो मी व्हॉट यू हॅव बॉट. आता इथलं हे गायब करून टाकायचं, समथिंग गायब करायचं आणि इट गायब करून टाकायचं. शो मी व्हॉट यू हॅव बॉट, दाखवा जे तुम्ही आणलंय, जे तुम्ही विकत आणलंय दाखवा. मग अशा प्रकारे शो मी व्हॉट यू हॅव बॉट, अशा प्रकारे आपण इथे व्हॉटचा उपयोग केला. आता बघा इथं शो मी इथं कोणता आहे का, कोणी अँटीसिडंट आहे का इथं, नाही. बघा इथं अँटीसिडंट आला का याच्या आधी, नाही आलेला आहे. ओके. एखादी वस्तू आहे का, नाव आहे का कोणती वस्तू, बुक आहे का, ओके, मुलाचं नाव आहे का, एखाद्या व्यक्तीचं आहे, व्यक्ती आहे का, नाही. शो मी व्हॉट यू हॅव बॉट. सो इन दिस वे व्हॉट is used as a relative pronoun to join two sentences. Okay, just keep in mind. Okay, समजलं सगळ्यांना, नाही समजलं का, तर असा आहे व्हॉट रिलेटिव्ह प्रोनाउन. असा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, स्वतः रिलेटिव्ह प्रोनाउन पण आहे म्हणून काम करतो आणि अँटीसिडंट पण आहे, लक्षात घ्या. ओके. सो आणि तुम्हाला जॉईनिंग करायचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन सेंटेन्स जर दिलेले असेल तर व्हॉट ने जॉईन करायला सांगितलं तर अशा प्रकारे समथिंग राहू शकतो किंवा इट राहू शकतो, असे अशा प्रकारे जॉईन करायचं, लक्षात घ्या. ओके. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.